नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासाठी बनवलेला आहे कपकेक आणि छोटासा एक केक पण. त्यासाठी हा मैदा घेतलेला आहे मी. 3 वाट्या मैदा आहे हा. ही 2 वाट्या पिठी साखर आहे आणि हे रिफाईंड तेल आहे. हे मल्टी कलरची टूटी फ्रुटी आहे. हे ऑरेंज कलरची आहे आणि हे मीठ आहे अर्धा चम्मच. हा मैदा आहे आणि हा सोडा आहे 1 चम्मच खायचा सोडा आणि हा बेकिंग पावडर आहे 2 चम्मच आणि ही दही आहे जे आंबट नाही आहे, ताजं दही आहे. हे अर्धा वाटी घेतलेलं आहे आपण. हे असं साहित्य सगळं घेऊन घेतलेलं आहे आपण आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ह्या वाटीने जो 3 वाटी मैदा घेतलेला होता आणि 2 वाटी साखर घेतलेली आहे पिठी साखर मोजून. हे आपल्याला आता एकत्र करायचं आहे. त्यासाठी ही पिठी साखर आता यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला. ही पिठी साखर मी टाकते यामध्ये आणि आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. चम्मचच्या साहाय्याने घ्या किंवा तुम्ही विस्करच्या साहाय्याने पण करू शकता. पहिले तुम्ही चम्मचच्या साहाय्याने अशी पूर्ण साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मैद्यामध्ये आणि मैद्यात साखर मिक्स झाली की त्यानंतर आपल्याला बाकीचे जे साहित्य घेतलं ते टाकायचं आहे. यामध्ये आता हे अर्धी वाटी दही आहे. ते टाकून घेऊ आपण आता. हे दही टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं आहे याला. याला आता आपल्याला पूर्ण दुधानेच भिजवायचं आहे. पहिले दही टाकून आपण मिक्स करून घेऊ आणि हे दूध घेतलं आहे मी तिथे एक छोटासा ग्लास आहे त्या ग्लासभर. हे दूध घ्यायचं आणि दुधानेच भिजवायचं आहे याला. दूध टाकलं आणि थोडं दूध टाकून भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आता मी यामध्ये दूध टाकलं आहे आणि आता चम्मचच्या साहाय्याने पूर्ण फिरवत आहे. ही जी साखर आहे ती जशी जशी विरघळेल तसं मग आता हे मिश्रण पातळ होण्यासाठी मदत होईल. जितकं आपल्याला दूध लागेल तितकंच आपण आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान हे मिश्रण पातळ करायचं. पातळ म्हणजे एकदम पातळही झालं नाही पाहिजे, जशी आपल्याला पाहिजे आहे त्या पद्धतीनं आपण भिजवून घेऊ. हे बघा आपल्याला जितकं दूध लागेल आपण तितकं टाकून घेऊ. आता एक छोटा पेला मी घेतला होता. त्याच्यानंतर अजून दूध लागेल आपल्याला. हे असं दूध टाकत जायचं आणि याला पहिले मिक्स करून घ्यायचं आपण पूर्ण. आता अर्धा ग्लास अजून दूध घेतलं होतं. हे दूध घेऊन विस्करच्या साहाय्याने आता मी याला चांगलं फेटून घेणार आहे. कारण का जर चम्मचनं केलं तर त्याच्या गाठी वगैरे होतात आणि म्हणून विस्कर घेतलं आणि आता याला हे मैदा आहे म्हणून तो एकदम असा घट्ट होते खूप. हे फिरण्यासाठी जरा सोपं होण्यासाठी विस्कर घ्यायचं आणि विस्करच्या साहाय्याने असं भांडं जरी छोटं असलं तरी आपण खूप चांगल्या पद्धतीनं असं विस्करच्या साहाय्याने जर फिरवून घेतलं आपल्या या मिश्रणात एकही गाठ राहणार नाही आणि मिश्रण छान असं स्मूथ होईल. हे बघा आता थोडंसं अजून दूध टाकून घेतलं मी. या मिश्रणासाठी मला निदान नाही तरी 1.5 ग्लास दूध लागलं त्या छोट्या ग्लासानी. 1.5 ग्लास म्हणजे आता 3 वाट्या समजा. असं दूध लागलं तेवढं मी टाकून घेतलं आणि छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. याची जी पातळपणा आहे तो किती पाहिजे आपल्याला त्यावर डिपेंड आहे. जसं एखाद्या रिबीन जशी असते तसं मिश्रण हे पडलं पाहिजे. इतकं याला पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम पातळ पण करायचं नाही. हे बघा आता हे विस्करच्या साहाय्याने खूप चांगल्या तऱ्हेने फिरवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे याच्यात एकही गाठ राहणार नाही आणि हे बॅटर एकदम चांगलं स्मूथ होईल. मी असं पूर्ण फिरवून घेत आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे असं फिरवल्यानंतर आपल्याला मग बाकीचं सगळं साहित्य यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा जशी जशी साखर विरघळली तसं हे मिश्रण एकदम असं खूप छान झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण चम्मचच्या साहाय्याने फिरवून घेऊ आता. मी एक चम्मच घेतला आहे छोटा आणि त्या साहाय्याने आता हे पूर्ण फिरवून घ्यायचं आणि हे बघा असं पूर्ण चांगलं फेटून घ्यायचं आहे या मिश्रणाला, म्हणजे यामध्ये एकही अशी गाठ राहिली नाही पाहिजे. आणि पूर्ण फेटल्यानंतर बघा किती छान झालेलं आहे स्मूथ. आणि भांडं जरी छोटं असलं
तरी एकदम चांगल्या तऱ्हेनं यामध्ये भिजवलेलं आहे। तर हे असं मिश्रण तुम्ही चांगलं भिजवून घ्यायचं आणि 5 मिनटं तरी याला असं चमचच्या साहाय्याने पूर्ण छान फेटून घ्यायचं आहे ह्या मिश्रणाला, म्हणजे हे मिश्रण पूर्ण एकजीव होईल। आणि हे बघा अजूनही थोडंसं घट्टच वाटत आहे, तर यामध्ये थोडासा दुधाचा वापर आपल्याला करावा लागेल। तर ते आपण दूध थोडंसं टाकून घेणार आहोत यामध्ये आणि अजून दूध टाकल्यानंतर याला थोडंसं पातळ करायचं आहे। तर हे बॅटर हे बघा आता हे ठेवलं आहे मी आणि थोडंसं दूध घेणार आहे आणि थोडंसं दूध टाकून अजून यामध्ये याला फिरवून घ्यायचं चांगलं। हे बघा एवढं दूध टाकलेलं आहे आणि थोडंसं अजून पातळ करून घ्यायचं। हे जर एकदम घट्ट झालं तर कपकेक आपले एकदम असे कडक होईल। तर बॅटर जेव्हा भिजवाल तुम्ही तर त्यावेळेस त्यांची जरा कन्सिस्टन्सी पाहूनच तुम्ही भिजवा, नाहीतर एकदम जर कडक जर झालं तर ते फुलणार नाही आणि कडक पण होईल। तर त्यामुळे आपण हे बॅटर एकदम चांगल्या तऱ्हेनं हे बघा असं एकदम ह्या पातळ जसं भिजवलेलं आहे मी एवढं तेवढं पाहिजे आणि तसंच करून घ्यायचं। हे बघा किती छान आणि स्मूथ झालेलं आहे आणि एकसारखे पडत आहे। तर असं जेव्हा बॅटर होईल तर तेव्हा हे बॅटर आपलं तयार झालं असं समजायचं। तर हे 5 मिनटं मी ठेवलं आणि त्याच्यानंतर मी कढई गरम करून घेतलेली आहे, कारण का हे केक आहे जे कप केक आपल्याला कढईत करायचे आहे। तर हे वाटीभर रिफाईंड तेल आहे, तुम्ही कोणतंही घेऊ शकता, फल्लीचं किंवा सोयाबीनचं कोणतंही। तर हे तेल घेतलं आणि यामध्ये आता हा अर्धा चमच सोडा टाकलेला आहे, सोडा नाही आहे सॉरी, यामध्ये मीठ टाकलं आहे थोडंसं आणि मीठ टाकून घेतल्यानंतर हे आता काजू आणि बदामाचे काप आहे ते टाकताय आणि हे आता यामध्ये हे पिस्त्याचे काप आहे तर हे थोडेसे टाकून घेतले आणि बाकी मग वरून टाकण्यासाठी ठेवून दिलेले आहे मी। तर आता हे बघा असे टाकल्यानंतर ही टूटी फ्रुटी आहे मल्टी कलरची, तर ही अशी न टाकता यावर थोडासा मैदा लावायचा, चांगला डस्ट करायचा मैदा, पूर्ण घोळून घ्यायची हिला आणि मग नंतर मिश्रणात टाकायची। नाहीतर हे टूटी फ्रुटी जेव्हा आपण कपकेक किंवा कोणता मोठा जरी केक करू तर त्यावेळेस हे खाली जाऊन बसते आणि मधात काहीच राहत नाही। तर म्हणून जेव्हा आपण ही टूटी फ्रुटी टाकतो त्यावेळेस हिला पूर्ण अशी डस्ट करून घ्यायची मैद्यामध्ये आणि मगच टाकायची, म्हणजे ते मधामधात वगैरे राहते आणि खाली जात नाही, नाहीतर पूर्ण टूटी फ्रुटी खाली चालली जाते। तर हे बघा हे अशी डस्ट करून घेतली आणि टाकून घेतली मी, तुम्हाला जेवढी आवडत असेल तेवढी टाकून घ्या तुम्ही आणि बाकीची मग वरून टाकण्यासाठी ठेवायची आहे। तर हे अशी टूटी फ्रुटी टाकल्यानंतर हे मिश्रण अजून एकदा छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल पण यामध्ये मिक्स झालं पाहिजे चांगलं। तर ह्या पद्धतीनं असं फिरवून घ्यायचं आणि फिरवल्यानंतर आपली आता कढई गरम होत आहे। तर कढई पातळ असल्यामुळे लवकर गरम होते। तर हे आपल्याला मिश्रण छान फिरवून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि सोडा टाकायचा आहे। तर हे बघा हा बेकिंग पावडर आहे, 2 चमच घेतला होता मी, जो पोहे खायचा चमच असते त्याने, आणि सोडा आहे तो 1 चमच घेतला होता। तर मिश्रण जास्त असल्यामुळे 3 वाट्या मिश्रण असल्यामुळे त्याचं हे प्रमाण असंच घेतलं होतं। तर हे बघा आता पूर्ण चांगलं हा सोडा आणि बेकिंग पावडर चांगला यामध्ये मिक्स झाला पाहिजे। तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण फिरवून घ्यायचं चांगलं, म्हणजे बॅटर पूर्ण तो सोडा आणि बेकिंग पावडर चांगला मिक्स होईल यामध्ये। आणि हे बघा बॅटर किती छान फुलण्यासाठी तयार झालेला आहे। तर बघा तुम्ही किती चांगला कलरही बदलला आहे त्याचा, पांढरं झालं। तर हे जे मिक्स झालं त्यामुळे याचा कलर बदलला आणि हे जे कपकेक आहे आपले ते छान फुगणार आहे। तर हे बघा आता मिश्रण यामध्ये याच्यात पूर्ण टाकलं आणि छान फिरवून घेतलं। तर फिरवल्यानंतर आता तुम्हाला अजून जर चांगलं फिरवायचं असेल तर तुम्ही मोठ्या भांड्यात घेऊन फिरवू शकता, पण आता हे आपण सगळं मिक्स करून घेतलं। त्यानंतर आता हे बॅटर आता अर्धं मी काढून घेणार आहे, कारण का अर्ध्या याच्यात मी कोको पावडर टाकणार आहे। तर हे बघा अर्धं बॅटर काढून घेते मी एका छोट्या भांड्यात आणि अर्ध्या बॅटरमध्ये मी कोको पावडर टाकून ते
चॉकलेटी कलरचे करणार आहे तर मिश्रण. तर त्यासाठी आपण आता हे कोको पावडर टाकायचं आहे आपल्याला यामध्ये. आणि हे मोठ्या चमच्याने हे बघा असं छान फिरवून घ्यायचं. तर त्याच्यानंतर हे असं मिश्रण काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा 2-3 चम्मच. आता हे मिश्रण बघा कसं फसफसलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर एवढं मी मिश्रण काढून घेते थोडं. आणि यामध्ये मग आता कोको पावडर टाकून घ्यायचं आहे मला. तर 2 कलरचे हे आपल्याला कपकेक्स करायचे आहे. तर हे बघा 1 चम्मच टाकला ह्या. आणि आता दुसरा पण चम्मच टाकून घेते. असं 2 चम्मच आता मी कोको पावडर यामध्ये टाकून घेतला. आणि छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला अजून याला, ह्या कोको पावडर टाकल्यानंतर. तर छोटा चम्मचही घेतला तरी चालेल किंवा विस्करच्या साहाय्याने पण तुम्ही करू शकता. तर मी ह्या चम्मचच घेतला आणि चांगलं फिरवून घेतलं. तर हे बघा कोको पावडर छान एकजीव होऊ द्यायचं यामध्ये टाकल्यानंतर. आणि हे मिश्रण पूर्ण असं चॉकलेटी होईल आपलं. तर चॉकलेटी झाल्यानंतर आपल्याला 2 प्रकारचे मिश्रण यामध्ये मिळेल. जर तुम्हाला कोको पावडर नसेल टाकायचा तर तुम्ही कोणता दुसरे कलर पण टाकू शकता. आणि किंवा लाल, हिरवा कोणताही कलर टाकू शकता. तर असे कलरचे सुद्धा तुम्ही करू शकता. तर आता हे कोको पावडरमुळे चॉकलेटी कलर आलेला आहे याला. आणि ते मिश्रण पांढरं आहे. 2 आता प्रकारचे आपण करून घेणार आहोत. तर यासाठी हे कढई आता आपली गरम झालेली आहे. तर आपण आता कपकेक भरून घेऊ. तर हे बघा हे छोटे जे कप्स आहे कागदाचे, तर यामध्ये आपण कपकेक्स करणार आहोत. तर आता हे मिश्रण थोडंसं टाकून घेते मी यामध्ये पांढरं पहिले. आणि असं हलवून घ्यायचं. आणि यामध्येच आता हे दुसरं टाकून घ्यायचं वरून. दुसरं टाकल्यानंतर ते पण थोडंसं हलवल्यानंतर हे बघा आता थोडंसं पांढरं टाकायचं आणि थोडंसं चॉकलेटी टाकायचं. असं करून हा कप आहे अर्धा भरून घ्यायचा आहे आपल्याला. कारण का अर्धा भरल्यानंतर हा जेव्हा फुगेल तेव्हा कपाच्या वर तर मिश्रण चाले जाईल, म्हणून अर्धा भरायचा. आणि हे बघा असं एकावर एक मिश्रण टाकत न्यायचं आहे आपल्याला. आणि असं टाकल्यानंतर थोडं टॅप करायचं. तर हे मिश्रण इकडे तिकडे फैलेल. आणि हे बघा आता चॉकलेटी टाकलं मी. आता एक टूथपिक घ्यायची आणि ह्या टूथपिकच्या साहाय्याने आपण याच्या रेषा ओढून घ्यायच्या. बाहेरून पहिले आतमध्ये ओढायच्या, टूथपिक पुसून घेत जायची आणि त्याच्यानंतर बाहेर ओढायच्या अशा. म्हणजे एक फूल तयार होईल असं करायचं. आता हे कपकेक छोटे असल्यामुळे तेवढं दिसणार नाही तुम्हाला. तर असं जर केलं तर थोडेसे डिझाईनचे वगैरे दिसेल आणि पोरांना पण थोडंसं खाण्यासाठी मजा येईल म्हणून. तर पण शेवटी हे कपकेक हे फुगणे खूप महत्त्वाचं आहे. तर कोणतीही आपण डिझाईन केली आणि कपकेक जर आतले फुगून वरच नाही आले आणि चांगले जाळीदार जर झाले नाही तर मग याला काही अर्थ राहणार नाही. तर त्यासाठी मग आता मी थोडंसं काहीतरी डिझाईनचं म्हणून हे टाकलं बॅटर. आणि हे असं दुसरा पण कपकेक करून घेणार आहे मी. तर आता यामध्ये पहिले मी चॉकलेटी टाकलं आणि नंतर पांढरं कलरचं टाकलं. तर असे हे अर्धे अर्धे कपकेक आपण आता पूर्ण भरून घ्यायचे. आणि सगळे कपकेक झाल्यानंतर हे आता पूर्ण कढईमध्ये लावायचे आहे आपल्याला. तर हे बघा आता चॉकलेटी टाकलं आहे वरून. आणि हे आता थोडंसं पांढरं पण टाकून घेते. आणि असं करून हे बघा आता चॉकलेटी टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आता थोडंसं हे करायचं, टॅप करायचं आणि मग याला थोडंसं फुलाचा काहीतरी आकार द्यायचा आहे आपल्याला. तर नाहीतर असंही ठेवलं तरी तुम्ही चालते. थोडासा मल्टी कलरचा म्हणजे वेगवेगळ्या त्याच्यात 2 शेडचा जो आपण म्हणतो तसा आपला कपकेक होईल. तर हे बघा काही मी असेही भरून घेतले होते आणि 2-3 असे डिझाईनचे केले होते. तर आता हा बाहेर ओढून घेऊ आपण याचीवाले सगळे कॉर्नर. तर मग आता आतून ओढून घ्यायचे असे.
आणि अशा प्रकारे काहीतरी एखादं फूल वगैरे झालं पाहिजे असं करायचं. आणि हे बघा आता हे 2 भरून घेतलेले आहे मी आणि एक आधी भरलेला होता, असे 3 झालेले आहे भरून हे. आणि हे बघा अशी जाळीदार चांगले दिसून राहिले आहे फूल काढल्यासारखे. तर यावर आता आपण थोडीशी काजूने आणि पिस्त्याचे काप टाकून घेऊ यावर. म्हणजे हे बघा आणि थोडंसं काजू पिस्त्याचे काप टाकायचे आहे यावर. आणि मग आपल्याला हे बाकीचे सगळे पण तसेच भरून घ्यायचे आहे. तर सगळे भरून घेतलेले आहे मी. हे बघा आता हे बाकीचे भरून घेते आणि जितके बसेल कढईमध्ये तितकेच या कढईमध्ये ठेवायचे आहे. आणि ठेवल्यानंतर आपल्याला याला 20 ते 30 मिनटं चांगली याला म्हणजे झाकून ठेवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही कप किती भरलेले आहे मी, अर्धे कप भरलेले आहे. आणि तुम्हाला मग नंतर शिजल्यानंतर मी दाखवेल की किती कप फुलून वर आलेले आहे. तर हे असं कप अर्धे भरलेले आहे मी. आणि हे त्याच्यानंतर आता झाकून ठेवायचे आहे आपल्याला. तर हे बघा तर 30 मिनटं लागले होते मला, अर्धा तास याला व्हायसाठी. तर हे बघा अर्ध्यात मी काढून पाहिले होते ते 10 मिनटानं. आणि त्याच्यानंतर दुसरी कढई होती छोटी, त्यामध्ये सुद्धा मग मी बाकीचे कपकेक भरलेले होते ते ठेवले. आणि हे बघा आता बॅटर उरलेलं आहे. तर एक छोटा गंज घेतला, त्याला तेलाने पूर्ण तेल लावून घेतलं आणि हा जो मैदा आहे तो डस्ट करून घेतला त्यावर. आणि त्यामध्ये आता हे सगळं बॅटर टाकून घेणार आहे मी, कारण का बाकीचे कपकेक झालेले आहे आणि थोडंसं बॅटर उरले होतं. तर त्यामध्ये आता हे छोटासा केक करून घ्यायचा आहे. तर म्हणून मी हे बॅटर आता यामध्ये टाकून घेतलं. आणि टाकल्यानंतर हा छोटासा केकसुद्धा आपण करून टाकू यामध्ये राहिलेल्या मिश्रणात. तर हे बघा हे पूर्ण चॉकलेटी कलरचं जे होतं मिश्रण ते टाकून घेतलं मी यामध्ये. आणि ते टाकल्यानंतर मग नंतर मी हे पांढऱ्या कलरचं टाकलं त्यामध्ये. तर हे मिश्रण पूर्ण टाकून घेतलं आहे मी यामध्ये गंजामध्ये. हे बघा तुम्ही पूर्ण टाकून घेतलं. त्यानंतर मी हे पांढरं मिश्रण पण टाकून घेणार आहे. थोडं थोडंच उरलं होतं, तर म्हणून म्हटलं एक छोटासा केक पण करून टाकावं यामध्ये. म्हणून आता हे मिश्रण यावर टाकून घेणार आहे मी. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला शालिनीज केक रेसिपीला. आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. कपकेक कसे झाले ते पण सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. तर आणि काही चुकलं असेल तर ते पण सांगू शकता तुम्ही. आणि काही सजेशन असेल तर ते पण सांगा. तर कॉमेंट बॉक्स लिहत जा तुम्ही. आणि व्हिडिओ पाहत चला आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि करून बघा तुम्ही. कपकेक सोपी पद्धती आहे. काही जास्त म्हणजे असं कठीण काम नाही आहे. तर हे बघा यावर हे आता मी मिश्रण टाकून घेतलं. हा साध्याच पद्धतीनं मी कपकेक केलं, म्हणजे केक छोटासा होता ते मांडून घेणार आहे. तर याच्यावर पण आपण आता गार्निश करून घेऊ. तर थोडे हे काजू बदामाचे काप होते आणि पिस्त्याचे होते ते टाकून घेतले. आणि सगळं टाकल्यानंतर याला पण आता 2 कढईत मी लावलेले आहे बाकी कपकेक. तर मग हे कढई तसंच लावून घेऊ. तर हे बघा हे टुटी फ्रुटी होती ऑरेंज कलरची, ते टाकून घेणार आहे मी. आणि हे टाकल्यानंतर हा पण केक आपल्याला छान आता 30 मिनटं वगैरे यालाही पण शिजवून घ्यायचं आहे. तर हे काजूचे काप लावून घेईल ते मी यावर आता एक एक. तर हे बघा काजूचे काप लावत आहे. तर हे असे काजूचे काप लावून घ्यायचे आपल्याला आणि त्याला थोडंसं काहीतरी सजावट करण्यासाठी. तर आणि हा पण केक आपल्याला छान बेक करून घ्यायचा आहे तर कढईमध्ये. आता हे बघा तुम्हाला दाखवते मी 30 मिनटानंतरचा व्हिडिओ आहे हा, जेव्हा हे आपले कपकेक हे बघा किती भरले होते आणि कसे वर आलेले आहे. तर अर्धे भरले आहे आणि अर्ध्याच्या वर जास्त असे फुगून वर आलेले आहे ते. तर हे कपकेक आता थोड्या वेळानं आपण काढून घेणार आहोत. आणि हे छोट्या कढईत मांडले हे पण बघा, हे पण अर्धे भरले होते आणि हे बघा किती छान वर आले आहे.
फुलून पूर्ण, आणि खूप छान झाले ते जाळीदार. तर तुम्ही हे आता आता हे कपकेक आपण काढून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे. तर हे काढून घ्यायचे आपल्याला. आणि दुसरी आता हे जो छोट्या ह्याच्यात गंजात केला होता तो, हे बघा टूथपिक टाकून बघते मी, आणि टूथपिक टाकल्यानंतर हे बघा किती छान क्लिअर निघालेली आहे. आणि खूप छान केक झालेले होते हे बघा. आता हे सगळे केक काढून घ्यायचे आपल्याला. आणि काढल्यानंतर हे बघा थोडेसे गरम आहे, पण मी अशा हाताने सुचलून घेतले. आणि आता हा छोटा जो गंजीतला केक होता तो मांडून घेणार आहे मी यामध्ये. आणि याला पण आपण अर्धा तास शिजू द्यायचा आहे. तर हे बघा हा पण आता असाच छान शिजू द्यायचा. आणि हे बघा कपकेक किती छान झालेले आहे. हे सगळे गरम आहे. आता हे थंड झाल्यानंतर हे बघा दुसरे पण किती छान फुगलेले आहे. बघू शकता तुम्ही किती छान आहे. यामध्ये पण टूथपिक टाकून बघितली, पूर्ण टूथपिक तशी क्लीन निघालेली आहे. आणि क्लीन निघाल्यानंतर हे बघा सगळे शिजलेले आहे चांगले खालीपर्यंत. आणि सगळे छान फुगून असे वर आलेले आयटम. मग तर आता हे सगळे काढून घ्यायचे आपल्याला. आणि काढल्यानंतर याला आपण मग काढून बघू की किती छान जाळीदार झाले ते. तर हे कपकेक कसे पूर्ण काढून घ्यायचे आणि पूर्ण थंड होऊ द्यायचे आपल्याला याला. बघा हे बघा सगळे कसे पूर्ण कपकेक झालेले आहे आपले छान. आणि हा आता जो आपण केक मांडून घेतला होता तो पण बघा अर्ध्या तासाने किती छान फुगून आलेला आहे वर. हे बघा टूथपिक पूर्ण क्लीन निघालेली आहे आणि तो पण छान फुगलेला आहे. तर हे सगळं आता आपण खाली घेऊन घ्यायचं आहे, उतरवून घेऊ आपण आणि थंड होऊ द्यायचं. आणि हे बघा सगळे कपकेक झालेले आहे, किती छान फुगून वर आलेले आहे. आणि हा केक आता आपण काढून बघू. थोडासा गरम होता, पण व्हिडिओ काढायचा असल्यामुळे मी आता त्याला थोडासा काढून घेतला. तर हे बघा झाकणीमध्ये एका याच्यात ताटली लावायची आणि असा गंज उघडा करून याला काढून घ्यायचा. हे बघा खाली त्याला मैदा टाकला होता आणि काही जळला नाही, काही नाही, काही नाही. एकदम छान झालेला आहे आणि एकदम नरम झालं आहे छान पूर्ण. हे बघा आणि हे पूर्ण कपकेकसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे. आणि हे पूर्ण आता आपण काढून बघू. आता तुम्ही चाकूच्या साहाय्याने वगैरे काढा. मी आता हे चमच्याच्या साहाय्याने काढून बघण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही बघू शकता आता. आणि काढून बघायचे पूर्ण पूर्ण छान निघाले होते माझे कपकेक हे. आणि काढल्यानंतर हे बघा हे टूथपिक टाकून बघितली मी आणि टूथपिकच्या साहाय्याने काढलं. तर हे बघा पूर्ण असा कपकेक असा पूर्ण निघाला आहे ना. बघा तुम्ही छान किती फुगलेला आहे आणि फ्लफी पण झालेला आहे छान. तर असाच दुसरा काढून बघू आपण आता. आणि दुसरा पण आता टूथपिकच्या साहाय्यानेच काढू. तर थंड झाल्यावरच काढा याला, कारण का तो गरम होता थोडासा, तर त्यामुळे हातावरसुद्धा गरम वाटत होतं. तर हे आपण आता असं टूथपिकच्या साहाय्याने पूर्ण थंड झालेले आहे कपकेक. आणि हे असे काढून बघायचे आपल्याला. आणि हे सहज निघतात, काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही. हे बघा हे पण बघा याला मी तेल वगैरे काही लावलं नव्हतं कपांना. डायरेक्ट कप छान पुसून टाकले आणि त्यामध्येच टाकलं होतं हे मिश्रण. आणि हे बघा किती फ्लफी झालेलं आहे आणि छान झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान झाला आहे. आणि हे बघा तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते, किती छान जाळी आलेली आहे, पूर्ण ब्रेडसारखा झालेला आहे. तर हे असे कपकेक केलेले आहे, तुम्ही करून बघा. धन्यवाद.